कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. शांतकार दिव्य बाळ भीषण अंधकार गव्हाणीत येशू बाळ शोभवी जगात तेजाळ ये विश्रांती शांतीचा राजा प्रशांत. शांतकार दिव्य बाळ अंधकार प्रकाशात दूर होई त्या क्षणात दूत येती आनंदात. हालेलुया गात शांतीचा राजा प्रशांत. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या मननाचा विषय आहे आशीर्वाद का आशीर्वाद देणारा. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे गणना याचे पुस्तक 22वा अध्याय 7 ते 18 वचन. आजचे विशेष वचन आहे गणना याचं पुस्तक 22वा अध्याय आणि 18वं वचन. बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, बालाकाने आपले घर भरून सोनेरूपी मला दिले, तरी परमेश्वर माझा देव याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज्ञापालन ही आवश्यक अट आहे, परंतु आम्ही देवाच्या आज्ञांचे पालन यासाठी करीत नाही की आम्हास आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आधुनिक सुवार्तेच्या आरोग्य आणि समृद्ध हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज्ञापालन करावे हा हेतू ठेवणे हा एक भयंकर प्रमाद आपल्या मुळाशी आहे. देवाला संतुष्ट करणे हा आपल्या आज्ञापालनामागील शुद्ध हेतू आहे. मला आशीर्वाद मिळो अगर न मिळो, पण देवाला संतुष्ट केले पाहिजे. तो प्रभू आहे म्हणून आपण त्याची आज्ञा पाळतो. याखेरीज दुसरे कोणतेही कारण नाही. 10 आज्ञांपैकी पहिल्या आज्ञेमागील रहस्य हेच आहे, परमेश्वर तुझा देव आहे. निर्गम 20 आणि 2 वचन. आज्ञापालन शिकण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा अब्रामाकडे वळतो. तो ऊर देशामध्ये असताना जगिक आशीर्वादाचा भरपूर आनंद तो घेत होता, परंतु स्थिर व आरामदायक जीवनापेक्षा त्याला देवाचे आज्ञापालन अगदी महत्त्वाचे वाटत होते. परंतु प्राप्त झालेल्या आशीर्वादास उराशी घट्ट धरून ठेवण्यापेक्षा त्याला देवाचे आज्ञापालन हे अगदी महत्त्वाचे वाटले. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 8 आणि 9 वचन. आम्हाला जमीन, गुरेढोरे व कुटुंब देणारा परमेश्वर आहे. हे सर्व त्याचे आशीर्वाद आहेत. परंतु हेच आशीर्वाद जेव्हा त्याच्या सेवाकार्याचे पाचारण झाल्यानंतर आज्ञापालन करण्याकरता अडखळण बनतात, तेव्हा तो किती निराश होत असेल. देवाचे दान ही आमची सबब बनते. लोकवृक्षवर्तमान याचा 14वा अध्याय 18 ते 20 वचन. जेव्हा काही तरुण मिशनरी बनण्याच्या उद्देशाने पुढे येतात, तेव्हा त्यांच्यापुढे 3 प्रकारच्या सबबी वरीलपैकी एखादी सबब असते असे मला आढळून आले आहे. म्हणून मी विचारतो, आशीर्वादापेक्षा आशीर्वाद देणारा महत्त्वाचा नाही का? आमच्या आवडण्याचे समर्थन आपण चतुराईने पुढे करतो. देवाच्या कार्यासाठीच मी त्याच्या आशीर्वादाचा उपयोग करेन. जेव्हा शमूएल संदेष्टाने शाऊल राजाला कोंडीत पकडले, तेव्हा त्याने अशाच प्रकारची हुशारी केली होती. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 15 वचन. प्रियानो, देवाला तुमची गरज आहे, तुमच्या मालमत्तेची नव्हे.
देव इतका दयाळू आहे की तुम्ही आज्ञापालन केले नसतानाही तो तुम्हाला आशीर्वाद देतो. देवाचा आशीर्वाद म्हणजे आम्ही पत्करलेल्या मार्गाची शिफारस नव्हे. देवाच्या आशीर्वादाने आंधळे बनू नका. आज्ञापालनाने मिळालेला आशीर्वाद आणि अवज्ञेमुळे मिळालेले फायदे यामध्ये आपण फरक केला पाहिजे. जर आपण सरकारचे कायदे मोडून आयकर विभागाला फसवू तर आपले उत्पन्न वाढलेले दिसेल. अशा लबाडीच्या कमाईतून दशांश आणि अर्पणे दिली तर देवाला त्याचा तिटकारा आहे. रोमकरासपत्र याचा 13वा अध्याय 1 आणि 7 हे वचन. अशा फसवेगिरीच्या स्वभावामागे सैतान असतो व तो आपल्याला आकर्षक गोष्टी देत असतो. तो म्हणतो की तुम्ही थोडीशी तडजोड केली की या सर्व आकर्षक देणग्या तुमच्या होतील. जर आम्ही केवळ लाच देऊ आणि खोटे हिशोब लिहू तर आम्हाला बढतीचे अभिवचन आमच्या वरिष्ठांकडून मिळते. त्याचप्रकारे आपल्या अर्जामध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी एक खोटी गोष्ट लिहिणे होय, तर वचनासाठी दिलेल्या वचनांमध्ये बालाक राजाला बलाम संदेशाने जे उत्तर दिले ते लक्षात ठेवूया. ते सार्वकालिक सत्य आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो की प्रभू परमेश्वरा, तुझ्या गोड आणि अमूल्य अशा वचनामधून तू आम्हाला तुझे प्रकटीकरण देतोस. स्वतः प्रभू, तू आमच्याशी बोलतोस आणि तुला काय हवं, आमच्याकडून तुझी काय अपेक्षा आहे हे तू आम्हाला शिकवतोस. प्रभू परमेश्वरा, आजच्या या वचनाद्वारे परमेश्वरा तू आम्हाला हे शिकवलेले आहेस की कोणत्याही प्रकारची लबाडी परमेश्वराला मान्य नाही, कोणत्याही प्रकारची फसवेगिरी तुला मान्य नाही. प्रभू परमेश्वरा, आम्ही इमाने ऐतबारपणे प्रभू परमेश्वरा जितके तू दिलेले आहेस तितक्यामध्ये आम्ही समाधान मानावे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने आम्ही आशीर्वादित व्हावं. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला प्रेरणा दे, कृपा दे प्रभू परमेश्वरा. शेवटी आशीर्वाद महत्त्वाचे नाहीत तर आम्हासाठी आशीर्वाद देणारा महत्त्वाचा आहे आणि त्या प्रभू परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐक बाप्पा. आमेन.